नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलोय रानवीर या ठिकाणी सासूरवाडीला. आमच्या सासऱ्याचा आता आजचा दाव्याचा कार्यक्रम होता. तर महाराज रतनवाडीचे आहेत. तर ते आपली आदिवासी संस्कृती कशी जतन व्हावी त्यासाठी दोन शब्द सांगणार आहेत. तर ते तुम्ही ऐका. महाराज करा चालू. हॅलो. आताच या ठिकाणी रानवीर येथे सर्वांचे प्रेमी असणारे गोटीराम काळू लाखे यांचा दशक्रिया इथं पार पडल्यानंतर एका आपली हिंदुत्वाची संस्कृती म्हणून आपण दुखवटा जो करतो नाही काय म्हणतो दुखुटा. प्रत्येक माणूस 10 रुपये, कोणी 11 रुपये, कोणी 51 रुपये दुखेटा नाही का, दुखेटा म्हणजे याचा अर्थ असं आहे, महाराज शास्त्राने सांगू शकत, पण दुखोटा हा तुम्हाला जे दुःख झालेलं आहे त्याच्यात काहीतरी वाटा, हा दुखवटा. पटलं का? पटलं ना. नाही 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 10 रुपये हा 20 रुपये माणूस दुखोटा करतो ना. मग दुःख वाटून घेतात ते लोक, आलेले लोक. आणि तुम्ही म्हणता कोण भाऊ, कोण मावस भाऊ सांगा, गोत्रे का नाही? हो. हा, गोत्रे मावस भाऊ. गोत्रे म्हणजे असं आहे त्यांची परंपरा. आता ही म्हातारी आहे का नाही, ही म्हातारी आली, ह्याच्या मावश्यात गोट्या जायची, आईच म्हणलं पाहिजे यांना. यांचं गोत्र जी आमच्या घाटावर पोरगी दिलेली नाही का, तानुबाई या नावाची. आणि मग त्याच्यात ते नातवंड असतात का तिकडं जावायचे नातवंड, गोत्र बाळा. काय गोत्र म्हणजे गोरवाचा पूर्वजापासून जी परंपरा आहे, कोणच्या 4 पिढी झाल्या तरी सोय रे परंपरा चालू राहते. कोणाच्या 5 पिढ्या झाल्या तरी त्या गोत्र्यांच्या चालू राहतात. म्हणून ते गोत्रे भाव असतात ना, त्यांना चला सूत्रे भाव, सुतक भाव कोणी धरुणाचे, गोटके भाव, मग ते सगळे भाव तिथं बोलून घ्यायचे त्याला, म्हणजे त्यांच्या लक्षात राहते. असं चालेल बाबा. तुम्ही हडप्पा संस्कृती विषयी काय सांगाल तुम्ही? जी आपली महादेव महादेवाचे वंशजत आपण, महादेव कोळी जमात आहे बाळा. मी एक अमृतेश्वर मंदिर, महादेव हर हर महादेव, तिथे मी तर भारतीय संस्कृती महादेव असे भाऊ माऊली. अजून मी पूर्ण फिरलो, महाराष्ट्र फिरून आलो महाराज तमाशामध्ये. आळंदी पंढरपूरची वारी माई, परंतु प्रथम संप्रदाय सुरू कोणा केला? महादेवापासून. पहिला पंढरीचा वारकरी महादेव. तांडव. तांडव म्हणजे काय? तांडव म्हणजे ते व्याघ्र रूप जर त्यांना धरलं ताकी पूर्ती घाबरतो, ते असे हर हर महादेव. आपण काय म्हणतो, महादेव नाव कशासाठी आहे? सगळ्यांचा देव. तुका म्हणे महादेव, सगळ्या देवामध्ये देव. आता बाबा, पूर्वीच्या काळी आपण महादेवाचे वंशज तरी लोकांनी का आपल्याला राक्षस म्हणून समजलं? आपण त्यावेळेस जंगलचं रक्षण करणार होतो. तुमचं काय मत आहे याविषयी? होतं ना, त्याच्यावर होऊन गेलं ना. बिरसा मुंडा आपल्या समाजात जन्माला आलेली माणसं नाही का, याने काय केलं? राघोजी बागरे झाली, ह्या तुमच्या आदिवासी समाजानं नाही का आपल्यावर जे अन्याय होतात, आपली परंपरा मोडीत काढतात, अशा लोकांना या लोकांनी, म्हणून ते आज अमर आहे. थोड्या दिवस जगले पण समाजासाठी काहीतरी केलं, म्हणून ते आज अमर आहेत माऊली. आणि दुखेटा म्हणजे दुखाट्यामध्ये म्हणजे जो दुःख झालेले त्याच्यात वाटा म्हणून 10 रुपये 20 रुपये आमच्याकडं तो दुखटा म्हणतात. आणि गोत्रेवा म्हणजे गोत्र. एक अभंग आहे बघा, अभंग मला आठवला आता, कारण कसं सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतने निश्चल संकट, तराला दुर्गट बहुशिंद, उपजोन या कुळी वाचे समरे नाम धरा हाची नेमार. मग ज्या कुळात जन्माला आलाय का नाही, त्या कुळाचा विचार करून त्याचा शोध करून मग माणसं म्हणतात चला त्याला आपण काहीतरी मदत करू, त्याच्या दुःखात वाट करी, तो दुःखाचा वाटा. बाबा, इथून पुढं आपली संस्कृती काय सांगते का आपण संस्कृती कधी नष्ट करत नाही, तो वारसा पुढे चालू ठेवतो, बरोबर?
मग अजूनही पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय सांगणार का? आपण एखादा मयत झालं तर त्या मयताला आपण त्या ठिकाणी जाळून नष्ट करतो, ही आपली संस्कृती नाहीये. तर तुम्ही काय सांगाल तिथून पुढं का आपल्याकडं ठाकरी आजही ठाकर समाजामध्ये मी जातो माणूस पुरतात आणि ती संस्कृती पुढे जतन केली जाते. निसर्ग पाहिलं मी कालच गेलतो कुरुवाडला प्रवचनला. हा ठाकूर समाजाचं प्रवचन होतं माझ्याकडं. हा ते म्हणले बाबा आमच्याकडं हे प्रवचन काय आहे सांगा, आम्ही करतच नाही. पण तिकला या कुरुंगवाडीचा एक ठाकूर समाजाचा खोडके परिवार अर्जुन खोडके, हा. तो मामाकडे राहिला लवाळ वाढला. हा. मग त्याने मला फोन केला, पंडित बाबा तुम्हाला प्रवचनला यावं लागत. म्हणले या ना. गेलो मी, लाईव्ह स्पीकर लावला, मस्त प्रवचन, आणि त्यांची परंपरा त्यांनी मला सांगितली. आणि हे विचारतं हे खरंच मान्य आहे. बाबा आजही आपल्या मुसलमानांमध्ये किती बरं ते चलनात नाही, ते चांगले ह्याच्यात माणूस जाळू शकतात, पण त्याच्यात कब्रिस्तान, माणसाला कब्रिस्तान देतात. त्याचप्रमाणे आपला सुद्धा पहिला मसावटा होता, प्रत्येक गावाला पाहिले मी. हा. काय रे मसाल वाटा, तिथे माणसं पुरायची. हा अजूनही म्हणजे आज ती आपल्या परंपरा आहे, ती मोडीत काढली. आज फक्त आपली काही त्या वंशाची मंडळी आहे हं. बर का, मग ती विचार करते नाही गाडचे आपल्या बाबाला, मग आपल्या शेतातच गाडा. काही लोकांनी धरली अजून ती. आपल्या बाबाला आपल्या शेतात, मग तो शेतात गाडल्यानंतर ते गोत्रेकाने मग ते इसरत नाही. अशा गोष्टी आहेत भाऊ. ते सण बारा आपली परंपरा आहे, ती परंपरा जतन ती मोडी चालली, आता मोडीत काढली. बाबा एकदम मस्त बरी आली. हा बाबा अजूनही आपल्या समाजामध्ये आहे ना, एखादा म्हणतो आज याला बाहेरचं याला यायचंय, पण आजही बरं आपण कालपासून मी कार्यक्रमाला आलो का यांना जेवणाचं चालत नाही, यांना ते चालत नाही. पण त्याच्या विषयी काय सांगाल तुम्ही? ही अंधश्रद्धा आहे आपली. हा अंधश्रद्धा सगळं जेवणचं एकच करतो, शेती करतो आपण, शेती नाही, आपला ऐक ना व्यवसाय. ऐका ना माझं. हा. मी काय म्हणतो, हम्म. बर आपल्याला सुतक आपण पाळतो. हा. मग अशी मी सांगते, विटाळ हा माणसाचा मरतही नाही आणि जातही नाही. जलम लोक आपल्याला 12 दिवस विटाळ, काय रे तुमच्या घरी मूल जन्माला आले 12 दिवसानं, मेलो का 10 दिवस विटाळ. हा. आपल्यालाच का दिलंय, जो सांगणार त्याला का नाही दिलं? म्हणजे आजही म्हणजे लोक त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने नाही बघतात. प्रत्येकाला दिली उलट परंपरा आहे, आणि ती परंपरा मोडू नये म्हणून आपण लोकांनी हिंदुत्वाची साथ करून तुमच्यासारखे असे काही लोकांनी उठाव घेतला. मोडा परंपरा. मग आमच्याकडं पहिली होळी व्हायची, काय लोक होळी का आता जे ज्याच्या दारात होळी, कोणी कोणच्या दारात जात नाही का. मोबाईलला सर्व जग मोबाईलमुळं, आपल्या काही मोबाईल आहे, पण आम्ही असं कधीच नाही माणसामध्ये सारखं घेत नाही, कारण त्याच्यामुळे जे येडवलं. चांगल्या चांगल्या महाराजांना मोबाईलची येड लागल्यामुळे कीर्तनं सोडून दिली त्यांनी, कारण त्याच्यातच पाहू लागली. त्यांना मोबाईल उघडल्याशिवाय काहीच बोलता येत नाही. रात्री पाहिलं आम्ही हरिपाठाला फोन होती, मोबाईल येतं, कारण सगळं समाज काय झालेलं आहे, इफेक्टिव्ह काय म्हणतात, निगेटिव्ह का काय, निगेटिव्ह झालेलं. हा निगेटिव्ह झाले, ते पाहिल्याशिवाय. तसं आमचं नाही भाऊ, आमची परंपरा. आम्ही काही कुठं आळंदीला गेलो नाही. इकडे ह्या राणेरीमध्ये 4 वर्ष भजन शिकवायला मी आलो, मोठीरामला की, म्हणून ही ओळख आहे आज माझी. पटलं का? चालेल ना. मला लगेच पोरांनी फोन केला, असं असं आहे मामा, कारण मी येतो, मला लय जीव लावला या माणसानं. चालेल, धन्यवाद बाबा. परंपरा आहे बाबा, ही दुकुटे म्हणा, हे गोत्रे भाऊ, आपण जर बोलीत नाही ना तर त्याचा उलगडा होत नाही. मग इतर पोरांना माहित होते ते आहे, अरे आपलं तर गोत्या भाऊ आहे, त्यांनी आलं पाहिजे. पुकारायचं पुकारणारा काम आहे, हिंदुत्वाची संस्कृती आहे, म्हणून सर्वांना